मामी अंगात आम्हाला अंगातची कधी घ्यायचंय मग या वर्षी पण कधी तुम्हीच घेणार आहे बघू ऑन कॅमेरा प्रॉमिस करताय गुरुजी ऑन कॅमेरा प्रॉमिस करायला तुम्ही लक्षात ठेवा हो पण त्यांना थोडंसं वेगळं काय खाते ग दही भात खाते आमचं पिल्लू छान आहे बाई छान आहे का आहे हाय हॅलो नमस्कार मंडळी. तर बघा आज नवीन काहीतरी पदार्थ बनवलाय. तर हे बघा आज काहीतरी बनवलंय नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि घर आणखी पण भरून आहे सगळेजण आहेत त्यामुळं तर हा उचल. तर हा नवीन पदार्थ काय आहे बघा. हे ना खरं तर चिला आहे. मूग डाळीच्या चिल्यासाठी आम्ही रात्री भिजत घातलं होतं पण त्याचं झालं असं की एक चिला बनवला आणि मग चिला श्रीसाठी बनवायला घेतला तर तुटला हा असा झाला तो. आणि मग त्यानंतर ना त्याच्यामध्ये वहिनीने इनोव्हेशन केलं कारण वहिनी काय करतात तिथं ढोराळ्यात गरा असतो ना आपला रवा त्या रव्याचे उत्तप्पा इन्स्टंट उत्तप्पा डोसा असं बनवतात. तर मग ते त्यांनी याच्यात मिक्स केलं आणि हे असं छानसा पदार्थ आमचा आता काय म्हणूया मूग डाळ चिला प्लस उत्तप्पा इन्स्टंट उत्तप्पा बनवलेला आहे नाश्त्याला आणि सगळेजण नाश्ता करतो. कोण आले रे आणि असा जुगाड करून आजचा छान असा हेल्दी ब्रेकफास्ट रेडी आहे आमचा. आमच्या सगळ्यांसाठी बनवलाय पण विशेष पिल्लू सुद्धा खाते आणि ती मागे आमच्या दोघींकडे बघून सांगते छान झालंय बरं छान तिखट वगैरे सगळं खायला शिकली. तर या तुम्ही नाश्ता करायला आणि आज दिवसभरात काय काय असेल हे तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये नक्कीच पाहायला मिळेल. सो स्टे ट्यून. आणि श्री शाळेत गेलेला आहे आणि चिकू आणि शौर्य आता ब्रेकफास्ट करतील आंघोळ करतील आणि मस्त अभ्यासाला बसतात ते येईपर्यंत. त्यामुळे परत मग मस्ती सुरू होते त्यात काहीच डाऊट नाही. ती खूप वेळ चालते मग आहे की नाही. परत एक असतो बॅच अभ्यासाचा ज्यामध्ये 6 ते 8 पर्यंत अभ्यास करतात पुन्हा मस्ती असते. असं चाललेलं आमचं रुटीन. चला खाऊन घेतो दूध घेऊन आलं बघा बाळ आमचं. बघा आम्हाला सगळं माहित झालंय एक 1-1.5 दिवसातच कुठं बेकरी आहे कुठं काय आहे पैसे सगळे व्यवस्थित. छान व्हेरी गुड. 11 वाजता दूध येतं आमचं त्यामुळे मग आता सध्या चहाला लागणार. सकाळचा तो वेळ जातो हो जास्त जण त्यामुळे एक्स्ट्रा अर्धा लागतं. पूर्ण आवरून घेतलंय आणि इथला जो काही पसारा आहे जे काही साहित्य होऊन जरासं एक अर्धा तास तरी झालाय आणि आज थोडंसं आवरायला घेतलंय. मी नाही आवरत आहे हे आवरतात कारण आज त्यांची साप्ताहिक आहे. तर ते म्हटले की इथं खूप सारं साहित्य तुम्ही पाहिलं असेल ब्लॉगमध्ये बॅग्स वगैरे होतं आणि त्याच्यावरती म्हणजे ठेवण झाली होती ॲक्च्युली. तर तिथलं काढून मग सगळं इकडे एक बाथरूम आहे तर त्याला आम्ही ॲज अ स्टोर रूम म्हणून कन्वर्ट केलेलं आहे कारण का जागा पुरेशी होत नाही साहित्यासाठी आणि आमच्याकडे कपाट वगैरे काही नाही आहे. तर ते व्हायचं चाललंय पण कधी घेणार आहे माहिती नाही. सो तोपर्यंत म्हणून मग आम्ही श्रीराम इकडे ॲडजस्ट केलेलं आहे. जे वॉशरूम होतं म्हणजे 2 वॉशरूम होते या मास्टर बेडरूमला एक तर त्याचं आम्ही कन्वर्ट केलेलं आहे स्टोर रूममध्ये कारण ऑप्शनच नाही आहे त्यामुळे. आणि इथे सगळं साहित्य ठेवलंय. काही साहित्य अजून आहे जे फोल्ड करायचंय पण का माहिती का तुर्तास इथे ठेवलंय. थोडं मेसअप वाटेल पण जरा वेळाने आम्ही त्या आवरू. मावशी आलेल्या फरशी क्लीन करायला आणि त्यामुळे ना इथलं साहित्य काढणं गरजेचं होतं. हे जरा वेळाने मग काय करता येईल सगळं व्यवस्थित फोल्ड करून साहित्य मध्ये काही ठेवता येईल आणि काही उरलेलं त्या साईडला ठेवता येईल. आणि हा दरवाजा लावला ना मग आतमध्ये थोडंसं असेल जरी साहित्य तरी ते ओळखता येत नाही. त्यामुळे आणि पाण्याच्या जागी तोटा नळ वगैरे ते आम्ही पॅक केलेलं आहे सो दॅट. आणि स्वयंपाकाला आता मावशी आल्यात. खरं नाश्ता वगैरे आमचं झालंय आम्ही अगोदरच केलं कारण मावशींना यायला उशीर होत होता. म्हटलं श्रीची शाळा तर काही मिस करू शकत नाही. आमटी वहिनी सांगतात की आम्हाला आमटी करायची आहे. दादा असं वाटतंय की
डाळीची आमटी. डाळीची आमटी. म्हणजे इकडे डाळीची आमटी असते, आमच्याकडे वरण. वरण तुमच्यात कशाला म्हणतात मग मावशी? नुसतं वरण डाळ लावून फक्त लसणाची फोडणी द्यायची. त्याला वरण आणि जिरं मोहरी. आणि लाल तिखट घालून लाल तिखटाला आमटी. आमटी. ती वरणाचीच ना पण? वरणाची म्हणजे डाळीचीच की. हा तेच की, डाळ आणि वरण गोंधळच आहे. आमच्या सासरी काय म्हणतात, कुठलीही पातळ भाजी आहे त्याला वरणच म्हणतात. हा मग त्याला काही समजत नाही हो. आमचं वेगळं, काय आई वेगळं सांगते मावशींना, वहिनी वेगळं म्हणतात, मी वेगळं म्हणते, मावशी गोंधळून गेला. आणि त्याच्यात आमच्या ताई तर ना एवढ्या हसायला लागल्या, म्हणजे त्यांना असं व्हायला की अरे काय चाललंय यांचं. सविता ताई त्यांना असं झालं की कसलं वरण कसली आमटी. त्यांनी सपक असते ना त्याला वरण म्हणतात, लसणाची फोडणी वरण पातळ वरण. हा. आणि लांबजण्याकडे कोणती पण पातळ भाजी आहे त्याला वरणच म्हणतात. वरण वाडा, वरण म्हणजे आमटी वाडा पातळ. आणि ह्यांच्याकडे ना लाल तिखट घालून फोडणी देतात त्याला आमटी असं. तर हा गोंधळ व्हायला आमचा. आणि आता घर चकाचे क्लीन झालंय, तर भांडे घासतायत सविताताई आणि काकी आलेल्या आहेत स्वयंपाकासाठी. तर आता जरासं निवांत होईल. एकदा घर स्वच्छ झालं की फ्रेश वाटतं. आणि इथलं पण सामान काढलंय आम्ही बऱ्यापैकी, तर कसं वाटतं बघा आता. हे पॅक झालं मग बरं वाटेल. आता हे तेवढं आवडून थोडंसं इकडच्या बाजूला ठेवायचं मजा. आणि इकडे बघा पोरगी. काय लागलंय? काय लागलंय रे? ब्रह्मास्त्र मूवी आहे. मूवी बघत बसलेत. ब्रह्मास्त्र. होय हो, तुम्ही बघितला का ब्रह्मास्त्र? नाही, पिक्चरचा माझा आपला तुझा मला काही संबंधच नाही. काय बनवताय तुम्ही? मी बाळाला मस्त ज्यूस बनवतोय. खेळणं चाललेलं आहे अशा छान छान. गॅलरी दररोज धुवून गेलात तर ताई छान वाटायले का नाही? एकदम फ्रेश वाटायले. ह्यानी ना त्या दिवशी ताई आल्या होत्या ना, म्हणजे आमच्या जाऊबाई, त्यांना ह्यानी वहिनी म्हणायचं तर ताई म्हणाल ते. भैया तुम्ही असं का करला लावया म्हणल्या त्या. असं का कर आई ओ महिनो माहित आहे तिला. तिला ओ महिनो म्हणा की वहिनी. ओ महिनो खेळा. ओ महिनो महिनो शाली पापा शाली कर ग पिले मामी सोबत कर ग. ओ महिनो खेळ ना. अगं ठोंबी डॉक्युमेंट. अहो कपाट घेणं खूप गरजेचं आपल्याला तर डॉक्युमेंट साठी तरी. कधी घ्यायचंय मग? या वर्षी पण कधी? हा तुम्हीच घेणार आहे? बघू. ऑन कॅमेरा प्रॉमिस करताय गुरुजी. ऑन कॅमेरा प्रॉमिस करायला तुम्ही लक्षात ठेवा. हो पण त्याला थोडस वेगळं लागेल. म्हणजे आम्हीच घेतो ना. तुम्हाला वाटत असेल ना कपडे व्यवस्थित राहावं तर घ्या तुमचे. बघू बघू. पुन्हा तुम्ही ठेवणारच नसाल नव्हे. तुम्ही पुन्हा ठेवणार नसाल नव्हे. कुठे आज सुट्टी? अजून कुठे जाताय? काय काम? नीट कांदे बघून एवढं आहे का? ते बाळासाठी अंतराला वगैरे लागतं इकडे. मी काय म्हणते, ते बेडशीट असंच उचलून मशीनला लावा है ना, म्हणजे स्वच्छ पण होईल. आणि ऊन पडते दुपारनं, आता जरी पावसात. ह्याच्यामध्ये काय ब्लाऊज आहेत मला कधी साडीवर हे मी काय म्हणत होते तांत्र्या आणि हे आहे ना
एक्झॅक्टचं वरचं पण ते टाकलं मशीनमध्ये बनवतं. हा म्हणजे दुसरी आहे तर ती पण आहे तो. तिथं आहे बाहेर होती बाबा आता ते दोन्ही कुठे कुठे काय काय टाकते नाही हो, ठेवलंय काय चालू. काय वाजायला लागली बघायला लागली ग. मावशी स्वयंपाक वगैरे करून गेल्यात. आता मुलांची जेवण चालले. आता आंघोळी पांघोळी बाकी आहेत तर आवरून घेतो आम्ही सगळेच आणि फ्रेश होऊन मग भेटूया. चिल्ल्या पिल्ल्यांची आमच्या जेवण झालेली आहेत आणि पिलूनी काय करायची झोपली तिनं. झोपली की पिलू. हे दोघं जेवलेत आणि आता थोड्या वेळात श्री पण येईल. तर आता जेवण करतोय आम्ही. जेवणामध्ये आज शेवग्याची आमटी. तिथे लय घोळ झाला. आमटी भाजी मावशीचा आणि वहिनीचा आईचा सगळा धिंगाणाच होता. मेथीची भाजी चपाती वरण नाहीये. शेवग्याची आमटी आणि भात आहे आणि लोणचं शिवाय कढी पण आहे आज. या जेवायला पहिलवान आहेत. खरं तर जेवण संपत आलंच मी शूट घेतलंय. तिकडे बी कडी पहिलवान. बघा बघा डबे वाटी. येऊन का बसला श्री राजू. श्री शिवाय कर म्हणायचं. श्रीची वाढ होते. जीवस्य कंठ मित्र आहे लहानपणा त्यामुळे ते आता श्री कधी येतोय. आता तर खरं 2:30 वाजलेत बाळा. अजून त्याला लय वेळ आलेला. चल जाऊन येतोय आपण तो पण हॉस्पिटलला. आज शौर्य सोबत आहे. आत्याची काळजी घ्यायला डॉक्टर मॅमला बोलतोच. कसं काय आमच्या आत्याच्या राहत नाही करून चहा. ते सहन करण्याची क्षमता खूप रिअर असते. माझ्या पेशंट तू असतात. न भूल देता मी 2दा तुला ऑपरेट केलं. आज पण तुम्ही केलं. होय देवा. बोल झालं तुझं काय शो. शंभू झाली आहे का मग फ्रेश. तोंडात लागले भरपूर सारं. हो किती
मी बघितले. पुढे बघ बरं जरासं, पुढे जा, लिफ्ट मध्ये नसेल. लपून बसलो होतो रे. कशी गेली शाळा? कसा गेला दिवस आजचा? चांगला होता. मस्त. काय नवीन शिकलास? काय शिकलास नवीन? मॅमनी चेकिंगला घेतलेली ना, एक्स्ट्राची केलेली ते मॅमनी दिली आहे, तुम्हाला दाखवतो. बर, व्हेरी गुड. शाय शाय हे काय म्हणायला लागली किती? शाय का काय म्हणती? शांत म्हणती का शाय म्हणती काय माहित? शांत सारखं म्हणती. प्रॅक्टिस चालू आहे कालपासून. अशी गप्प बसणार निघणार नाही कसं का, कारण तिकडे बी आपल्याला गप्प बसणार कोणच नाही, सगळे आडू आडू बोलणार. आणि प्रयत्न करायची शब्द येते एवढंच वाक्य. असं बारीक आवाज आपला कुणाचा तर आहे का? कुणाचाच नाही, येऊन जाऊन श्लोकचाच थोडा बारीक आवाज. थोडं तरी पण ती ओरडून बोलते. बाकी सगळ्याची मोठी आवाज येते आपली. सगळ्यात जास्त मोठा कॉम्पिटिशन आहे. माझाच आवाज मोठा आहे. तू काय खाते ग? दही भात खाते आमचं पिल्लू. छान आहे बाई, छान आहे का? आहे छान आहे. इकडे बघ पिल्लू, छान आहे बाई, छान आहे बाई. आज आजीला सुट्टी दिली मामीनं खाऊ घालायला, नाही तर आजीकडे ड्युटी असती. आवडलंय आवडलंय. महिनी भूकच लागली ती, आणि तिला खायचं असलं का त्या पदार्थाकडे बघती ती. मामीनं अंगात, आम्हाला अंगातची ही ती अंगात ही येत आहे. कोण काय म्हणलं का अंगात आणायचं? सारी मंडळी माग सरका माझ्या अंगात ही बघ मामी किती वेगळ्या पद्धतीचं. लईच भारी, लई भारी. आला दादा. चल चल चल. जाऊ मी आता जातो सकाळी. इसमें बरोबर केवढं बस उभी उभी पिले बस 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 बस. लिने सब खेळाय पाहिजे पिलूला. बाजारचं झपाटा येते का पिले तुला? बाजारला जाती तर जाऊ द्या, लाया पुट्टाने खाती तर खाऊ द्या. करा बाजारला जाती माझी बाई, करा बाजारला जाती बाई, जाऊ द्या. अब ब एवढं फणस आई, आजोबाचं पोट एवढं मोठं नाही. अब ब अजून अजून अगं अगं दराशी दराशी हिला नुसती मस्ती करायची असते बघा वहिनी. दराशी तेव्हा का तेव्हा का नुसता धिंगायला पाहिजे. पकला 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 पकड्या पकला 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 पकला. इथूनच असते. मस्ती करायची. आपडी तुपडी हा. आपडी तुपडी येत नाही. आवडत नाही तिला, आवडत पण नाही का नाही. हातावर हात
चले ओय हाय पिल्लू काय करून काय नाही कन्फ्यूज सायंकाळ झाली बघत बघत कसा दिवस उजाडते मावते कळते का काय नाही त्याच्यातलं काही